नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केले। हे प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती या सर्वांसाठी खूपच महत्त्वाचे आहेत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये रबराचे सर्वात जास्त उत्पादन होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक दुसरा, व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? व्हायरॉलॉजी या शास्त्रामध्ये खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विषाणू या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक तिसरा, सिक्कीमची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? सिक्कीमची राजधानी खालीलपैकी कोणती राजधानी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गंगटोक या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केली जाते? पोलीस पाटलांची नियुक्ती खालीलपैकी कोणाकडून केली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उपविभागीय अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, पंचायत राज व्यवस्थेमधला सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता आहे? पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वात कनिष्ठ स्तर खालीलपैकी कोणता असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ग्रामपंचायत या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 5, रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रंकाळा हा तलाव खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 6, मोटारीमध्ये बस रेडिएटरचे कार्य खालीलपैकी कोणते असते? मोटारीमध्ये बस रेडिएटरचे कार्य खालीलपैकी कोणते कार्य असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 इंजिन थंड करणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणते प्रदूषण सर्वात जास्त धोकादायक असते? खालीलपैकी कोणते प्रदूषण हे सर्वात जास्त धोकादायक असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वायू प्रदूषण या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 8, खालीलपैकी कोणत्या सभागृहाला प्रथम आणि कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? खालीलपैकी कोणत्या सभागृहाला प्रथम आणि कनिष्ठ सभागृह असे म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लोकसभा सभागृह या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 9, केंद्रीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? केंद्रीय ऊस संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 10, पृथ्वी, अग्नी यासारख्या भारताच्या क्षेपणास्त्राचे मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोण आहेत? पृथ्वी, अग्नी या भारताच्या क्षेपणास्त्राचे मुख्य सूत्रधार खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 11, भांड्यांना कलही देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? भांड्यांना कलही करण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर हा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवसागर या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 12, ध्वनी तरंगाचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? ध्वनी तरंगाचे प्रसारण खालीलपैकी कशामधून होत नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 निर्वात जागा या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 13, दिवस आणि रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समान असतात? दिवस आणि रात्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी समान असतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषुववृत्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 14, कोणत्या राज्यामध्ये सर्वाधिक सहकारी साखर कारखाने आहेत? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही वापरली जाते? विद्युत बल्बमध्ये खालीलपैकी कोणत्या धातूची तार ही वापरली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 टंगस्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 15, मुख्यमंत्र्याचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो हे विधान खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विधान आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 बरोबर विधान या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 16, मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? मुंबई हाय हे खालीलपैकी कोणत्या उत्पादनाशी निगडित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खनिज तेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल। प्रश्न क्रमांक 17, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचे कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांचं कार्य खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृषी क्षेत्र या ठिकाणी
योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता विभाग हा अधिक समृद्ध आहे? खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणता विभाग हा अधिक समृद्ध विभाग आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 पानिपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? पानिपत या साहित्य कृतीचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? चित्रनगरी हे मराठी चित्रपट निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोल्हापूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान धावते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 पृथ्वी आणि ताऱ्यामधले अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक हे वापरतात? पृथ्वी व तारे यांच्यामधलं अंतर मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते एकक वापरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 प्रकाश वर्ष या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 भ्राकरा नागल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधलेलं आहे? भ्राकरा नागल हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सतलज नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 जालना हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? जालना हा जिल्हा पूर्वी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा भाग होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 एलपीजी गॅसमध्ये खालीलपैकी मुख्य घटक कोणते असतात? एलपीजी गॅसमध्ये मुख्य घटक खालीलपैकी कोणते असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ब्युटेन व आयसोब्युटेन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 क्रिकेट बॉल खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? क्रिकेट बॉल खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चिकू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दीप्तिमानता ही इतरांच्या तुलनेमध्ये अधिक असते? खालीलपैकी कोणत्या विद्युत उपकरणाची दीप्तिमानता ही इतरांच्या तुलनेमध्ये अधिक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रकाश नळी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 36 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 36 जिल्हे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? नीलक्रांती खालीलपैकी कशा संबंधीची क्रांती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मत्स्य उत्पादन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 ब्रह्मोस हे खालीलपैकी कशाचं नाव आहे? ब्रह्मोस हे खालीलपैकी कशाचं नाव आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 क्षेपणास्त्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 जिल्हा परिषदेमध्ये प्रशासनाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? जिल्हा परिषदेमध्ये प्रशासनाचे प्रमुख खालीलपैकी कोण असतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? नदीच्या वाहत्या पाण्यामध्ये खालीलपैकी कोणती ऊर्जा असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गतीज ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? अजिंक्यतारा हा प्रसिद्ध किल्ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सातारा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी भारतीय नागरिकत्व कायदा संमत केला होता? संसदेने खालीलपैकी कोणत्या वर्षी नागरिकत्व यांचा कायदा हा संमत केलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1955 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 खालीलपैकी कोणता पक्षी हा सस्तन प्राणी आहे? खालीलपैकी कोणता पक्षी हा सस्तन प्राणी या वर्गामधला प्राणी असेल? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वटवाघूळ हा सस्तन प्राणी या वर्गामधला प्राणी असेल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याचे प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका घेण्याचे काम खालीलपैकी कोणाचं आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राज्य निवडणूक आयोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? मीना बक्कम हे आंतरराष्ट्रीय विमानतळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 चेन्नई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी बौद्ध धम्म हा स्वीकारला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नागपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 नाबार्ड ही खालीलपैकी काय आहे? नाबार्ड ही खालीलपैकी काय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बँक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 प्रश्न क्रमांक 46 माउंट आबू हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 ऊसापासून बनलेल्या साखरेला खालीलपैकी काय म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुक्रोज या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते खालीलपैकी योग्य आन्सर कोणतं व्हायला पाहिजे? जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते खालीलपैकी योग्य आन्सर कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विरुद्ध दिशेने गतिमान होते या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भटनागर हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? भटनागर हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 साहित्य क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय खालीलपैकी कोण आहेत? भारतरत्न सन्मानाचे पहिले बिगर भारतीय मानकरी खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 खान अब्दुल गफार खान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 खालीलपैकी कोणते हे अष्टविनायकाचे ठिकाण नाही? खालीलपैकी कोणते ठिकाण हे अष्टविनायकाचे स्थान नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गणपतीपुळे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 कोयना नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? कोयना ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 कोणती नदी महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे वाहते? खालीलपैकी कोणती नदी ही महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास खालीलपैकी किती कालावधी लागतो? सूर्यकिरण पृथ्वीवर येण्यास खालीलपैकी किती कालावधी लागतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 8 मिनिटे 20 सेकंद या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 RDX हे खालीलपैकी काय आहे? RDX हे खालीलपैकी काय आहे? सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. RDX हे खालीलपैकी काय असेल? व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती यांची तयारी करायची असेल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झाले. सर्वांनी फ्रीमध्ये तुम्ही लेक्चर्स बघू शकता. सर्वांनी अनअकॅडमी हा ॲप डाउनलोड करायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला सर्व लेक्चर्स हे फ्रीमध्ये बघावास मिळतील. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी जॉईन करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स सर्वांना बघावास मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही MPSC तयारी करत असाल तर अनअकॅडमीवर अतिशय महत्त्वपूर्ण बॅच लॉन्च झालेले आहेत. सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. सर्वांनी प्ले स्टोरवर जाऊन अनअकॅडमी हे ॲप डाउनलोड करायचं आहे. अतिशय महत्त्वपूर्ण लेक्चर्स तुम्हाला बघावास मिळतील. तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही कॉम्बॅक्ट टेक राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रिलिम टेस्ट सिरीज आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. महाराष्ट्र PCS कॉम्बॅक्ट राज्यसेवा प्रिलिम फ्री टेस्ट सर्वांसाठी या ठिकाणी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या ठिकाणी बघू शकता तुम्ही PSI STI ASO या ठिकाणी स्कॉलरशिप टेस्ट सिरीज आहे. केव्हा आहे? 21 नोव्हेंबरला आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा यांसाठी 19 नोव्हेंबरला आहे आणि विजयपथ संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी 21 नोव्हेंबरला या ठिकाणी सर्वांसाठी फ्री टेस्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे.
तर आपल्याकडे कोणकोणत्या बॅच असतील अवेलेबल, तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही रणांगण अतिशय महत्त्वपूर्ण रणांगण कॉम्प्रिहेन्सिव्ह इंटिग्रेटेड प्री आणि मेन्स राज्यसेवेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच या ठिकाणी उपलब्ध आहे. सर्वांनी यामध्ये एनरोल करायचं आहे. RVD लाईव्ह हा आपला कोड टाकून तुम्ही यामध्ये एनरोल करू शकता. तुम्हाला 10% ऑफ प्रत्येक कोर्सवर मिळत जाईल. ही बॅच 17 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. अतिशय महत्त्वपूर्ण बॅच असेल. तर या ठिकाणी कोणती बॅच आहे, ध्येय कॉम्प्रिहेन्सिव्ह बॅच फॉर राज्यसेवा राज्यसेवेसाठी प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बॅच 24 नोव्हेंबर पासून स्टार्ट आहे. सर्वांनी यामध्ये जॉईन करायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड टाकून सर्वांनी यामध्ये जॉईन करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ कोणताही कोर्स असो RVD लाईव्ह आपला कोड यूज करायचा, सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता राज्यसेवा परीक्षा असो, PSI असो, STI असो, ASO असो, डिपार्टमेंटल PSI असो, कोणत्याही परीक्षेसाठी सर्वांसाठी एकच कोणतीही परीक्षा असतो सर्वांसाठी एकच सबस्क्रिप्शन, सर्वांनी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे. आपला RVD लाईव्ह हा कोड यूज करायचा आहे. सर्वांना 10% ऑफ मिळत जाईल.